विटा नगरपालिकेचा अभिनव उपक्रम. सौर ऊर्जेतून वीज निर्मिती. नगर परिषद इमारत चालणार सौर ऊर्जेवरती. विटा नगर परिषद कायमच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अग्रेसर असून त्यांचं नावलौकिक संपूर्ण देशभरात पसरल. स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत व शहर सौंदर्यीकरण स्पर्धेतील यशानंतर नगर परिषदेने पुन्हा एकदा एक अभिनव उपक्रम हाती घेतला. मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाकरिता सौर ऊर्जा वीज निर्मिती प्रकल्प नगर परिषदेद्वारा साकारण्यात आला. आपणा सर्वांना माहीतच असेल, वाढत्या प्रदूषणामुळे त्याचप्रमाणे पर्यावरणाचा होत चाललेल्या ऱ्हासामुळे ऊर्जा निर्मितीचे सर्व स्रोत संपुष्टात आले. आपल्या सर्व नागरिकांना अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं आवश्यक आहे. याकरिता नैसर्गिक ऊर्जा स्रोत जसे की सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जलऊर्जा इत्यादी ऊर्जा स्रोतांचा वापर करणं आवश्यक आहे. याच संकल्पनेतून सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती प्रकल्प नगर परिषदेद्वारा साकारण्यात आला. सन 2015-16 सौर ऊर्जा प्रकल्प महाऊर्जा MEDA मार्फत 20 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यात आला. या स्थापित प्रकल्पामध्ये सुधारणा करत पर्याय म्हणून 20 किलोवॅट क्षमतेचे नेट मीटरिंग करण्याकरिता पालिका प्रशासनाने निर्णय घेत यावरती काम चालू केलं. हे काम पूर्णत्वास नेत नगर परिषदेमधील सर्व वीज ही या सौर ऊर्जा प्रकल्पातून पुरवण्यात येते. यामुळे दरमहा येणारे बिल 20 ते 25 हजारांनी कमी झालं असून वीज बिलामुळे येणारा आर्थिक बोजा नगर परिषदेवरील कमी झाला. या अभिनव उपक्रमामुळे सर्व पंचक्रोशीमध्ये नगरपालिका प्रशासनाचं कौतुक होत आहे. यावेळी मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी या सौर ऊर्जेचं महत्त्व सांगत हा प्रकल्प वीज निर्मिती तसेच आर्थिक नियोजन करण्याकरिता खूप महत्त्वाचा आहे हे सांगितलं. या प्रकल्पामुळे वीज बिलाचा येणारा लोड कमी झाला असून यातून शहरात अन्य विकास कामे करण्यास मदत होईल असं देखील सांगितलं. तसेच प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक करत पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरिता अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितलं. यातून माझी वसुंधरा अभियानांमधील पंचत्वाचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी देखील या पद्धतीने घरातील वीज निर्मितीकरिता सौर ऊर्जेचा वापर करावा असं आवाहन देखील प्रशासक यांच्या वतीने करण्यात आले.